ओके. तर मित्रांनो याला सिम्प्लिफाय पण करायचं आहे. सिम्प्लिफाय करून याचं एक सर्किट पण ड्रॉ करायचं आहे. फार लांबलचक क्वेश्चन आहे. तुमचा एवढा उत्साह बघून मला असं वाटतं अजून एखादा क्वेश्चन करायला पाहिजे. हा मग थांब. आता लक्ष दे, म्हणून लक्ष दे. इकडे बघा, सगळीकडे ऑर दिलंय. हा फार मोठा ऍडव्हान्टेज आहे. सगळीकडे ऑर देऊन टाकलेलं आहे. तुम्ही काय करायचंय, कुठं काय कॉमन काढता येते का, हा तुमचा पहिला प्रयत्न असला पाहिजे. कुठं कॉमन निघतंय का आणि किती जास्त कॉमन निघतंय नीट पाहून घ्या. पी अँड क्यू इथं पण दिसतं. हे लोक आहे ना असे छोटे येडे चाळे करत असतात. मुद्दाम तुम्हाला जे कॉमन आहे ना ते लांब लांब फेकून देणार. आता हे इकडे देऊ शकत होते की नाही, पण नाही द्यायचं. त्यांना वाटतं फार मोठं ग्रेट काम केलं, पण नाही का, याला लांब दिलं पोरं बसणार. ही आजकालची पोरं हे बसणार आहेत का? अजिबात नाही. हे सोडून देणार डायरेक्ट सर. स्किप अँड फॉरगेट. स्किप तर करायचं, विसरायचं बरं. आपण काय स्किप केलं? गणेश सरळ बस. गणेश फार रुळला गेले का 9:30 वाजता ना. पी अँड क्यू, पी अँड क्यू इथं सुद्धा आहे, पी अँड क्यू इथं सुद्धा आहे. बरोबर. याला पहिले जवळ जवळ द्या. काय बघा इकडे. आता कोणी कोणी म्हणेल सर इकडे बघा किंवा इकडे पण आणि इकडे पण. कसंही जवळ बघा. यांना वाटलं असं तुम्ही जवळ आहे. ठीक आहे. मी काय करतो बघा, निगेशन पी याला आणि याला जवळ दिलं. या दोघांना जवळ दिलं. निगेशन पी अँड क्यू अँड आर और पी अँड क्यू अँड आर. ठीक आहे. आता हे दोघं झाले. हे दोघं इकडे लिहू. सगळीकडे आर असल्यामुळे मला टेन्शन नाही. तुम्ही पण आर टाकून टाका. इथे इथे काय येणार बघा, पी और क्यू, सॉरी पी अँड क्यू अँड निगेशन सी. इकडे राहिला पण अजून हा राहिला. तुम्हाला जर ऐका, तुम्हाला जर 9 प्रॉपर 9ला जायचं असेल तर तुम्हाला माझ्या प्रत्येक स्टेपकडे बघावं लागेल. मी चुकलो की तुम्ही 2 वेळा चुकले. सांगा बरं कसं. मी पडणार, मी परत लिहिणार, टाइम डबल जाणार की नाही. आणि तुम्हाला माझ्या नंतर लिहायचंय. समजतं ना. माझ्या स्टेप्सकडे लक्ष द्या. चांगलं लक्ष द्या. अजून एक समवाडीला इकडे बघा. हा इकडचा आणि इकडचा जवळ लिहा. हे दोन्ही इकडे लिहून टाका. लक्ष द्या. क्यू अँड आर दोघांमध्ये डायरेक्ट कॉमन करा. क्यू अँड आर काढलं कॉमन. आत काय राहते बघून घ्या. असं कॉमन नसतं काढायचं, मध्ये टाकावं लागेल. क्यू अँड आर काढलं कॉमन. क्यू अँड आर कॉमन काढल्यानंतर तुम्ही काय टाकायचं मध्ये, ऑर टाकायचं. ऑर. ठीक आहे. आतमध्ये काय राहणार सांगा, निगेशन पी और पी. इथे तर काय अँड आहे. लक्ष द्या काय करायचं. परत एकदा सांगतो. तुम्ही कॉमन कुठलं काढता, ब्रॅकेट मध्ये सेम सेम असणार गोष्टी बघा. हवं असं करा ना. अँड क्यू अँड आर, अँड क्यू अँड आर कॉमन करा. अँड पण कॉमन करा. ठीक आहे. आता तर काय डाऊट नाही. मी आधी काय म्हटलं होतं, क्यू अँड आर काढा. आता मी अजून थोडं मॉडिफाय करतो माझं स्टेटमेंट. अँड क्यू अँड आर कॉमन करा. तुम्ही म्हणाल अँड कुठे, हे काय कुठे. सिंपल. पुढे इकडे टाका आणि इकडे टाका, काय फरक पडतो. इंटू 2 किंवा 2 इंटू एकच गोष्ट. मला माहिती कोणाला काय नाही काय तरी हा म्हणणार आहे. निगेशन पी इकडे, ऑर इकडे आणि इकडचा पी इकडे. चला पुढे. इथे काय येणार बघा, ऑर. काय कॉमन निघणार आहे, कॉमन काय येणार आहे, काहीच नाही कॉमन. पी अँड कॉमन निघते ना. पी अँड कॉमन काढूच नका. ऐका इथे काय करा, ह्या दोघांना जवळ द्या. पी अँड निगेशन पी लिहा आणि मग अँड क्यू लिहा. हे दोघं कामाचे आहेत ना आपल्या. त्याच्यामुळे फॉर्म्युला काय होईल काय, फॉर्म्युला होणार पी अँड निगेशन पी चा. या ब्रॅकेट मध्ये तुम्ही असं लिहू शकता. कुठली प्रॉपर्टी आहे ती, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी नाही का, कोणालाही पुढे मागे लिहू शकता तुम्ही. पुढे इथे बघा, इकडे काही स्कोपच नाही. हे तुम्हाला असं द्यावं लागतं. इथे काही स्कोप नाही. बरं आता इकडे काय सांगा बरं, क्यू अँड आर अँड निगेशन पी और पी. काय तर और असं तर काय तर टी येतं, टी इथे तर टी. ठीक आहे. और पी अँड निगेशन पी, अँड म्हणल्यावर काय येतं, फॉल्स. फॉल्स. इकडे आपलं नेहमीप्रमाणे टी अँड समथिंग काय येणार आहे, समथिंग देणार बरोबर. टी अँड काय असेल तर हेच भेटणार तुम्हाला, क्यू अँड आर. और एफ अँड समथिंग काय येणार, एफ येणार.
पावर का सिम्प्लिफाय होत चाललंय इथे आतमध्ये हेच राहणार P and negation Q and R. F ला और असल्यावर काय होतंय काहीच होत नाही F और म्हणजे ऍडिशन ना और म्हणजे ऍडिशन तुम्हाला परत भेटणार Q and R और इथे काय भेटतंय P and negation Q and R. डाऊट पक्का and R दोन्हीकडे आहे की नाही करा कॉमन R and टाका काय राहिलं इकडे Q और इकडे कोण राहिलं P and negation Q बरोबर आता इथे कोणता लॉ वापरायचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ Q ने आत जा काय झालं बघा R and Q और P Q और P एका ब्रॅकेट मध्ये and मध्ये ना Q और निगेशन Q एका ब्रॅकेट मध्ये हा बाहेरचा जो आहे ना त्याने पहिले ह्याला मल्टिप्लाय केलं नंतर ह्यानेच ह्याला मल्टिप्लाय केलं ठीक आहे पुढे बघा ना R and Q और P as it is Q और निगेशन Q और असं काय तर T ला एंड असल्यावर काय तरी T ला एंड असल्यावर काय तरी T म्हणजे कोण वन असणार T म्हणजे कोण वन वन इनटू काय करा तेच भेटणार काय भेटणार Q और P हे झालं फायनल आन्सर R and Q और P याचं सर्किट ड्रॉ करू शकता का नाही करू शकत पटापट एवढं लिहून घ्या पटकन लिहून घ्या सर्किट तुम्ही घरी ड्रॉ करा सर्किट घरी ड्रॉ करा